नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शिवराय मित्रांनो. उद्याचे आहे 6 ऑक्टोबर आणि 6 ऑक्टोबरचा दिवसभराचा आढावा कसा असणार आहे त्या बाबतीत आपण पाहूयात. आणि विशेष म्हणजे आज देखील काही ठिकाणी पाऊस झाला, त्याची पूर्वकल्पना कालच्या शॉर्टकट व्हिडिओमध्ये दिली. आजच्या थोडक्यात माहिती असणाऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. सुरुवात करतोय सांगली, सोलापूर, सातारापासून. साताऱ्याच्या काही भागांमध्ये उद्या वातावरण सक्रिय होते, पाऊस देखील पडणार आहे. त्यामध्ये बीडचा पण भाग आहे. बीड जिल्हा, जालन्यातल्या काही मोजक्या भागांमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये जसं काही आज झालं आहे सेम उद्या आहे. गाव बदलून, दिशा बदलून 20% 5% भागांना पडण्याची क्षमता असणारा पाऊस उद्या देखील दाखल होतोय. छत्रपती संभाजीनगरमधल्या ह्या भागांची माहिती मिळाली. आता बघूयात पंढरपूर, त्याचबरोबर बीड जिल्हा, लातूर, माजलगाव पट्टा या भागात देखील ढगाळ वातावरण दुपारनंतर आणखीन वाढणार आहे. गरमीची लेवल देखील त्याच पद्धतीने आहे आणि पावसाची देखील शक्यता आहे. उद्याच्या 6 ऑक्टोबरचा हा पूर्वानुमान होता. त्यानंतर भोकरदन, जाफराबादमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस उद्या राहण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे एक दोन गावाला हा पाऊस पडेल, सर्वदूर पाऊस नाही. दुपारनंतर आज 3 वाजता जर आपल्याला काही सोयाबीन सवंगणी चालू असेल, झाकायचं काम असेल, ते तुम्हाला नेहमी सांगत आहे त्या पद्धतीने करत चला. उद्या नाशिकमध्ये देखील तुरळक ठिकाणी वातावरण ढगाळ होणार आहे. बऱ्याच ठिकाणी चांगलं ढगाळ वातावरण होईल. गरमी देखील हाय लेवलला असणार आहे, त्यामुळे पावसाची शक्यता जाणवते. मोजक्या भागामध्ये उद्या 6 ऑक्टोबरला दुपारनंतर पाऊस सक्रिय होईल. सकाळपासून वातावरण ढगाळसुद्धा असणार आहे. पुणे परिसर, सांगली, सोलापूर परिसर, इथे अहमदनगरच्या पण काही भागांमध्ये हे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मात्र 6 तारखेला दुपारनंतर हे वातावरण पावसामध्ये रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे आणि सिस्टम कमी आहे, सिस्टम सध्या कमी आहे. 2-4 दिवस नंतर वाढणार देखील आहे. त्याचा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले. आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल. बीड जिल्ह्यामध्ये, सोलापूर, धाराशिव पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस असणार आहे. हे ठिकठिकाणी पडणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये पडणार आहे. प्रत्येक गावाच्या आजूबाजूच्या गावांना तो पडणार आहे. काही गावांना अर्ध्या गावात सटकारा पडेल, बिटकारा पडेल अशी कंडिशन आहे. सांगली, पंढरपूर, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळ्यामध्ये काही ठिकाणी ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. आता वळूयात काही ठिकाणी सिस्टममध्ये थोडा बदल आहे. म्हणजे भोकरदन, कन्नड, सिल्लोड परिसरात देखील सिस्टम सक्रिय आहे. काही ठिकाणी हा पाऊस पडेल, सर्वदूर पाऊस नाही. लातूर, नांदेड पट्ट्यातही पावसाची शक्यता आहे. परभणीमध्ये देखील काही ठिकाणी उद्या पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर काही कामं चालू असतील तर वातावरण पाहिलं कीच तुम्ही बही करून ठेवा, कारण की सिस्टम सक्रिय होणार आहे. अकोला, अमरावती या भागांमध्ये तुरळक ठिकाणी जसं आज झाले तसंच उद्या पण आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी देखील थोडं अलर्टवरती राहायचे. पण एवढा मोठा काही हे नाही आहे. उगा 1-2 ठिकाणी हा पाऊस पडेल आणि यामध्ये थोडी वारंसुद्धा असणार आहे, थोडी काळजी घ्या. बुलढाण्यामध्ये देऊळगाव, राजा, चिखली, मेकर परिसरात उद्या ढगांचं वातावरण वाढणार आहे. काही मोजक्या भागांमध्ये हा पाऊस पडेल. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी देखील वातावरण पाहिल्याबरोबरच 2:30 किंवा 4च्या पिरियडमध्ये हे सक्रिय होईल, त्यावेळेस काळजी घ्या. वातावरणाचा जो प्रभाव आहे ती सिस्टम येत्या काही 2 दिवसांमध्ये दक्षिण महाराष्ट्राला चांगलं झोडपून काढणार आहे. सतर्क राहायचं आहे. सांगली, सोलापूर, सातारा उद्यापासून, उद्या काही ठिकाणी सुरुवात करेल, मात्र 7 तारखेला जास्त प्रमाणात सुरुवात करेल. पुण्यापासून तर अहमदनगरपर्यंत एरिया तो कव्हर करणार आहे. खाली धाराशिवसुद्धा आहे, बीड पण आहे, वरचा वगैरे भाग तो घेईल. पंढरपूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांना हा येणाऱ्या 24 तासामध्ये पाऊस सक्रिय होतोय. उद्याची कंडिशन नॉर्मलमध्ये राहील, काही ठिकाणी जास्तही राहील. पण 7 आणि 8 तारीख फुल पावसाची आहे. 7, 8, 9 ही या अहमदनगर क्षेत्रामध्ये, सोलापूर क्षेत्रामध्ये, पुणे क्षेत्रामध्ये, कोल्हापूर परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने असणार आहे. त्यामुळे येत्या 24 तासानंतर तुम्हाला अलर्टवरती राहायचे. आणि बऱ्याच ठिकाणी हा पाऊस होणार आहे. 80% व्याप्ती आहे, 70% तरी भागामध्ये तो होईलच असा अंदाज आहे. त्यामुळे सांगलीच्या शेतकऱ्यांना हा महत्त्वाचा अंदाज असेल. काही मूग वगैरे काढायचं असेल तर उद्या दुपारपर्यंत काढा, कारण की परवा 7-8ला चांगला पाऊस आहे. आता वळूयात पुढच्या पावसाकडे. येणाऱ्या काळामधल्या 9 तारखेपासून पाऊस सुरू होतोय. पहिला टप्पा 3 दिवसाचा आहे, म्हणजे 2-3 दिवस पहिला पाऊस चालेल 11पर्यंत किंवा 10पर्यंत. 8-9 पासून सुरू होणारा पाऊस हा पश्चिम महाराष्ट्रातही आहे, खानदेशामध्ये आहे, मराठवाड्यात आहे आणि विदर्भात आहे. त्या वातावरणासंदर्भात उद्याच्या लाईव्हमध्ये आपण थोडक्यात देऊ, कारण की पाऊस हा 9-10 तारखेपासून सुरू होणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. जय शिवराय, धन्यवाद.